जय खानदेश मंडळी. आज आपण श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव महाराज मंदिरावर माथा टेकून भद्रा मारुतीसाठी जात आहोत. आणि आज आपला जो ब्लॉग आहे याचा आनंद द्विगुणित असा होणार आहे. आज आपल्या सोबत मी एकटा नाही तर आपली चिमणी स्वरा पण येते. आज स्वरा आणि मी जाणार आहे भद्रा मारुती, तसंच वेरुळ लेणी, जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे फिरू. कृष्णेश्वर महादेव मंदिर. चला तर तुम्हाला पण दर्शन घडवून आणतो भद्रा मारुतीचे, कृष्णेश्वर मंदिराचे, वेरुळ लेण्यांचे. चला निघूया मंडळी. चला मित्रांनो, आपण आपली आता राईट सेट केलेली आहे. आपण निघालो आहोत भद्रा मारुती जायला. आणि आज सोबत आपल्या ताई पण आहेत, स्वरा. म्हणून आज खरंच खूप मजा येणार आहे आपल्याला या राईड मध्ये. मित्रांनो, आपली राईड आता सुरू झालेली आहे. आपण विंचूरहून संगमेश्वर महादेव महाराजांचे दर्शन घेऊन निघालो आहोत भद्रा मारुती, वेरुळ लेणी, तसेच कृष्णेश्वर मंदिर. जसं जसं शक्य होईल तसं तसं या राईडमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्या सोबत आपली दिदी स्वरा पण आहे, म्हणून या राईडला खूप मजा येणार आहे. आता आपण धुळे चाळीसगाव हायवेला आलो. इथून चाळीसगाव फक्त 35 किलोमीटर आहे. तसं मी तुम्हाला वेळोवेळी आपलं अंतर किती झालं, कोणत्या रस्त्याने चाललो हे सांगेनच. चला मित्रांनो. मित्रांनो, आता आपण आधी पेट्रोल भरून घेणार आहोत. आता आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे. निघूया आपण आपल्या मार्गाला. मित्रांनो, ट्रिपला जाण्याचा आनंद हा वेगळा असतोच, पण जेव्हा आपल्या स्वराताई सारखे एकदम हसमुख व्यक्तिमत्व माझ्यासोबत असेल त्यावेळेस ट्रिपला खूप वेगळाच आनंद येतो आणि खूप वेगळीच मजा येते. चला त्याच ट्रिपचा आनंद घेऊ आणि मजा घेऊ. आपल्याला पेट्रोल पंपला इथे डिवायडर ओलांडून जायला जागा नाहीये, म्हणून थोडा वेळ रॉंग साईड जावं लागणार आहे. हरकत नाही. तरवाडे गावाजवळ आपण आपल्या साईडला येऊन जाणार आहोत. मित्रांनो, साईड चेंज करण्यासाठी आपल्याला जागा भेटलेली आहे. मित्रांनो, आपण तरवाडे गावाजवळ आलो आहोत. चला मित्रांनो, आता आपण चाळीसगाव मध्ये भेटू. मित्रांनो, आपली राईड सुरू झाली होती 10 वाजता.
आता आपण 40 जवळ येऊन पोहोचलो आहोत. 10:30 वाजले आहेत. तसंच अंतर झालं आहे 30 किलोमीटर आणि 6 किलोमीटरवर नाके आहे तिथे. तसंच आपण आता 40 पासून पुढे कन्नड घाटाकडे जाणार आहोत. 40 नंतर आपण चहा प्यायला थांबणार होतो, पण आज आपली स्वराताईंची फरमाईश आहे की पप्पा आज चहा नाही, आपल्याला उसाचा रस घ्यायचा आहे, म्हणून आपण चहाच्या जागी उसाचा रस पिणार आहोत. तसं बघायला गेलं तर कसं बाईकला आणणं म्हणजे पेट्रोल आहे, तसंच बाईकासाठी चहा महत्वाचा असतो. पण आज स्वराताईच्या फरमाईशमुळे आपण उसाचा रस आपण आता 40 शहरात न जाता बाहेरून हायवेने डायरेक्ट कन्नड घाटाकडे जाणार आहोत. आता आपण पाटणादेवी फाट्याजवळ थांबलो होतो. ताईला पाणी प्यायचं होतं, मग ताईने आणि मी दोघांनी पाणी पिलं. आता आपण निघालो आपल्या रस्त्याला. इथून 40 गाव संपतं आणि मग कन्नड घाटाचा रस्ता सुरू होतो. तसं घाट यायला अजून 7-8 किलोमीटर अंतर आहे. आज कदाचित 40 गावामध्ये बैलगाडा शर्यत आहे आणि बैलगाडा शर्यत म्हणजे अगदी उत्तम प्रकारचा असा विलक्षण अनुभव असतो, परंतु वेळेअभावी आपल्याला तो पाहता येणार नाही. हा बघ बेटा, वरती गाड्या चालल्या, तो घाट आहे आता. इथं आता आपण रस पिणार आहोत. आज आपण स्वराताईच्या फरमाईशवरून उसाचा रस पिणार आहोत. 40 गाव कन्नड घाटाजवळ आहे. आपला घाट इथे जवळूनच घाट दिसतो. घाटावरून येणाऱ्या गाड्या, घाटावर जाणाऱ्या गाड्या. बाबांनी खूप छान असा रस आणून दिलेला आहे. जय तुळजा भवानी बाबा. तुळजा भवानी रसवंती आहे घाटाजवळ, त्या रसवंतीवर आपण थांबलेलो आहोत. आता स्वराताई आणि मी रस पित आहोत. मित्रांनो, आपण आता येऊन पोहोचलोय वेरूळ लेण्यांजवळ. दुपारी आपण आलो, स्वराताई बोलली पप्पा थोडा आराम करूया, जेवण करूया, म्हणून एका ठिकाणी थोडा रेस्ट केला. बरं स्वरा बेटा, कसं वाटतंय वेरूळ लेण्या पाहायला आल्यावर? मजा येते? आपली स्वराताई चालली आनंदात मस्त लेण्या पाहायला. स्वरा, जा स्वरा, जा जा जा, जाय जवळ जा. बेटा, हे आपल्या इथं साधू आणि भिक्षुक राहायचे. मग त्यांनी हे डोंगरामध्ये कोरलेल्या गुफा आहेत. या गुफांना आपल्या प्राचीन गुफा, इतिहासातल्या गुफा आहे असं म्हटलं जातं. हे बघ, या सगळ्या अशा लेण्या, अगदी सुंदर अशा लेण्या कोरलेल्या आहेत.
हा सगळा आपला प्राचीन इतिहास आहे. या सगळ्या प्रकारच्या जे लेण्या आहेत त्या सगळ्या आपल्या इतिहासात येतात. हा शिवपूर्वकालीन इतिहास आहे, म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा जो काळ होता ना त्याच्या आधीच्या काळातल्या या लेण्या आहेत. समजलं? डोंगराची गाडी महिना कशी वाटते बेटा? कशी लागते खायला? आवडते तुला? चला मित्रांनो, आपण आता भद्रा मारुती मंदिर परिसरात आलोय. हे पहा मंदिर. कदाचित मंदिरात फोटो किंवा व्हिडिओ घेऊ देणार नाहीत म्हणून बाहेरून फोटो घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे दर्शन करून घ्यावं ही विनंती माझी. स्वरा बेटा, तुला कसं वाटतंय मंदिरात येऊन? मजा येते? आज दिवसभरात फिरून कशी मजा वाटली? चला मित्रांनो, आपण आता भद्रा मारुती मंदिर परिसरात आलोय. हे बघा मंदिर. कदाचित मंदिरात फोटो किंवा व्हिडिओ घेऊ देणार नाही म्हणून मी बाहेरूनच तुम्हाला दर्शन देण्याचा प्रयत्न करतोय. स्वरा, मंदिरात येऊन कसं वाटतंय बेटा? छान वाटतंय ना? मजा येते? मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग कदाचित आज इथेच संपलेला असेल. पुढच्या नवीन ब्लॉगात लवकरच भेटू. तरी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.